नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर वनरक्षक या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या परीक्षेची जी एकत्रित गुणवत्ता यादी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याच्यामध्ये बाकी जिल्ह्यांची यादी कधी येणार आहे याच्याबद्दल मी पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी हा माझा यूट्यूब चॅनल आहे ई नोकरी संदर्भ आणि जर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम लोकांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, हीच माझ्या चॅनलची खासियत आहे। तर आपण आता मी तुम्हाला डायरेक्ट त्या PDF घेऊन चालतो आणि ही जी PDF आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा मग वेबसाईट आहे, वेबसाईट पण सांगतो मी तुम्हाला। तर चला आधी आपण ही वाचून घेऊ थोडं शॉर्टमध्ये। तर बघा, विषयांकित प्रकरणी सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येत आहे की वनरक्षक गट क पदांचे प्रसिद्ध जाहिरातीनुसार वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची यादी ही जी वेबसाईट आहे www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तर त्याच्यानुसार शारीरिक पात्रता यादी ही या दिनांकामध्ये म्हणजे पार पडली आणि त्याच्यानुसार आता उमेदवाराची एक फायनल गुणवत्ता यादी इथे लागलेली आहे। तर किती उमेदवार होते बघा, ही अमरावतीचा आहे आणि अमरावतीने रिझल्ट लावलेला आहे, एकदम पद्धतशीर रिझल्ट लावलेला आहे, एकदम म्हणजे जसं ऑथेंटिकेट रिझल्ट लावायला पाहिजे विथ मार्क्स अँड एव्हरीथिंग। तर खूप चांगला रिझल्ट लावलेला आहे, अशा प्रकारे रिझल्ट लावायला हवा अशी आता इथे विद्यार्थ्यांची सर्वांची इथे मागणी आहे। तर बघा, एकूण 1913 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी इथे दिलेली आहे आणि इतर जिल्ह्याची जर यादी तुम्हाला बघायची आहे तर www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता। आता सध्या तर अमरावतीची आलेली आहे, पण थोड्या वेळामध्ये जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघाल तर त्या टाईममध्ये किंवा येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये इतर जिल्ह्यांची पण इथे तुम्हाला यादी बघायला मिळेल आणि वेबसाईट लक्षात ठेवा, इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर आपण आता थोडं शॉर्टमध्ये बघून घेऊया किती कट ऑफ गेलेला आहे याचा। तर बघा, जे टॉपर कॅन्डिडेट आहेत तर यांना मार्क्स बघू शकता तुम्ही, यांचे एक्झामिनेशनमध्ये जे रिटर्न एक्झामिनेशनमध्ये मार्क्स होते, थोडं झूम करतो, 108 मार्क होते। त्याच्यानंतर यांनी रनिंग या टाईममध्ये कंप्लीट केलेला आहे 18 मिनिट 7 सेकंद या वेळामध्ये आणि यांना टोटल गुण मिळालेले आहेत 60 मार्क्स फिजिकलचे आणि एकूण या प्रकारे यांचे गुण झालेले आहे 168। तर टॉपर जो आहे आपण असा म्हणू शकतो की EWSचं एक कॅन्डिडेट आहे, त्यांचे 168 मार्क्स आहेत, चांगले मार्क्स आहेत आणि त्याच्यानंतर मग इतर कॅन्डिडेट्स आहेत 162, 160 झालं, त्याच्यानंतर 158, 156 या प्रकारे इथे कॅन्डिडेट्स आहेत। तर ही सर्व यादी आहे आणि जर या अमरावतीमध्ये कुणी दिलेलं असेल आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स। आता लगेच तुम्हाला इथे तुमची जॉईनिंग पण काही दिवसामध्ये मिळून जाईल। तर ही संपूर्ण यादी आहे, तुम्हाला ही PDF पण तुम्ही इथे डाउनलोड करू शकता। जवळपास 17 पेजेसची PDF आहे आणि असं खाली गेलं की ते मार्क्स तुम्हाला इथे कमी होत दिसतील मुलांचे। तर ही जी PDF आहे आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे आणि तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे। ओके, इथे लिहून टाकतो मी, डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, तिथे तुम्हाला टेलिग्राम ग्रुप आपल्या ग्रुपची ID मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन व्हा आणि ही PDF तिथून पण डाउनलोड करू शकता आणि सर्व जे काही जॉब रिलेटेड अपडेट असतात आपण या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो। तर ही संपूर्ण माहिती होती। परत एकदा सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच।